नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अर्थात आज दुपारनंतर रात्री तसेच 13 मे 2025 या तारखेचा दुपारचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर यावेळेस वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीसारखा पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इन्कॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून हे पोषक वातावरण बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्यात आता लगेच येत्या 24 तासात अर्थात दुपारनंतर रात्री या पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जबरदस्त असून काही भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज देखील येत्या 24 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 12 मे 2025 या तारखेला दुपारनंतर रात्री तसेच 13 मे 2025 या तारखेला सकाळपासून ते दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी या पावसाचा जोर, वादळी वाऱ्यासह असून गारपीटचा जोर देखील, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 12 मे 2025 या तारखेचा दुपारचा अंदाज जाणून घेऊया। तर दुपारच्या दरम्यान दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक या भागामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाज असून तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच गारपीट देखील बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागाकडे दुपारच्या दरम्यान जोर कमी राहील आणि मात्र महाराष्ट्रात दुपारच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दुपारच्या दरम्यान असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, बंडा या भागात मध्यम स्वरूपात राहील। अंबोली, तानगड, रामगड, बेडशी तसेच कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला, गारगोटी, कापसी, बिद्री, राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पोंडा, राधानगरी, वैगणी, पुळकासल या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे विजयदुर्ग तसेच वडापेठ, पूर्णागड इकडे मध्यम स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन, नेरवा, मुलगुण या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। साक्रापा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। ज्योतिबेल, किनी, कोडाली, अष्टा हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर, इस्पोली, कागल, सल्लगा, चिकोडी इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। सांगली जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा या बऱ्याच ठिकाणी दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे कानापूर, आटपाडी, चिंके, सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर, कराड, कडेगाव, रहमतपूर, इस्लामपूर या भागात हलका राहील। जबरदस्त पावसाचा अंदाज पुसिवली, औंध, मायनी तसेच मसवड, निंदाल, दहिवाडी, बराड, शिंगणापूर, देवरामोल, दिक्सल या भागात जबरदस्त पावसाचा अंदाजा। सातारा जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। पश्चिमेकडे जोर जास्त राहील, जसे कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसुटपोट आणि मेढा, सातारा या भागात अति जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। लोटे, चिपळूण, सरवाडा लगतचा परिसर, विटलासा, माखनजन इकडे जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। महाबळेश्वर, वाई तसेच लोणाद, अद्राकी, नांदल, फलटण जोरदार पावसाचा अंदाज आहे। दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाबळेश्वर, वाई, खंडाळा, बोर, शिरवळ,
महाड वर्धन इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। खेटपल्ली सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात राहील। ब्याले आणि सोनापूर लवासा जेटे जोरदार स्वरूपात राहील। पुणे दायरी लोणी कालबोर वाघोली सुसगाव पुनवले चाकण आळंदी जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। पेण शिरोळ खोपोली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत पेठ वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि कोकण विभागाकडे ठाणे कल्याणमली बदलापूर भिवंडी भाईंदर हलक्या पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा पेलवे आणि सपाले गोडमाल परळी आणि पालघर बोईसर वाणेगाव कासोकरोड इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। आणि अतिवृष्टीसारखा पाऊस खोटाले अकोला संगमनेर शमशेरपूर तिरडे डुबरे नाशिक जिल्ह्याचा बहुतांश परिसर नाशिक देवळी निमगाव सिन्नर साक्रे ओझर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। त्र्यंबक जव्हार मोखाडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील। संगमनेर अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये घारगाव मांडवे आल्याने टाकळी डोकेश्वर पारणे सुपे इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कर्जत कुलधरण आणि पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा हलका मध्यम राहील। सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा खोंडस सेल्सिअस कुरुडवाडी बेंबली टोमोर्णी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। जामखेड काडा आष्टी यलम चौसाला आणि बगूड पाथरोड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ओझर जोपूल वणी टोटांबे इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि कळवण देवळा सटाणा औटी इकडे मध्यम स्वरूपात राहील। चिंचली ताहराबाद पिंपळनेर चोरवड अमली कोकसाने या भागातही बऱ्याच ठिकाणी दुपारच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव धुळे इकडे ढगाळ स्थित राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सेंद्रवसी आणि पिंपरी काचूड पाचूड लगतचा परिसर श्री छत्रपती संभाजीनगर लिंबे जळगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। रूपा देवगाव फुलंब्री विरामगाव तालवड ममदापूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे बीड गेवराई इकडे हलका मध्यम राहील। लातूर धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणी इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। विदर्भात पावसाचा अंदाजा वर्धा नागपूर आणि तसेच अमरावती या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। मोजारी अरवी मोर्शी वरुड नरखेड कुडाली काटोल नागपूर तसेच हिंगणा पाचगाव वर्धा तुळजापूर या भागात मध्यम स्वरूपात राहील। तसे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इकडे ढगाळ स्थिती दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त पावसाचा अंदाजा कोल्हापूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान असून पुणे अहिल्यानगरच्या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा नार्वे बोरी आणि मलटण कवटे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टीसारखा पाऊस अहिल्यानगर धनगरवाडी कुडगाव खंडाळा आणि जामखेड काडा आष्टी अंबळनेर बगूर पाथर्डी या भागामध्ये बहुतांश ठिकाणी राहील। उत्तरेकडे जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। राऊरी देवळी प्रवारा कोडेगाव माका बनास निवासा श्रीरामपूर तालिका बन अश्वी संगमनेर या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। शिर्डी पुलतांबा कोपरगावले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। नांदूर शिंगोटे नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। झोपूल वणी डोडांबे चांदवड ओझर कळवण इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। आणि नांदगाव मालगाव नांदराणे अंजंग निमशोडी धुळे जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये एलगुपा देवगाव फुलंब्री कन्नड हतनूरला जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड लातूर धाराशिव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर आणि अमरावती इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा अकोला इकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही। तसेच 13 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा
व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।